लातूरकरांनी विकासासाठी लोकप्रतिनिधी निवडले, मात्र समन्वय नसेल तर शहराचा विकास कसा होणार? लातूरकरांनी तब्बल 9 वर्ष प्रतीक्षा केली. 9 वर्षानंतर शहरात निवडणुका झाल्या. मोठ्या अपेक्षेनं लातूरकरांनी आपापले लोकप्रतिनिधी निवडून दिले. अपेक्षा एकच होती, शहराचा विकास होईल. पण आज लातूरकरांसमोर पुन्हा एक गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यातच समन्वय नसेल तर शहराचा विकास कसा होणार? शहरातील अनेक भागांमध्ये रस्त्यांची अवस्था खराब आहे. मोठमोठे खड्डे, नाल्यांचे प्रश्न, कचऱ्याची समस्या, मोकाट कुत्र्यांचा वावर आणि अशा अनेक मूलभूत समस्यांशी लातूरकर आजही झगडत आहेत. नागरिकांना अपेक्षा आहे की निवडून दिलेले लोकप्रतिनिधी हे प्रश्न प्रशासनाच्या माध्यमातून मार्गी लावतील. मात्र सध्या लातूर मनपा प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन पुकारल्याने परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. सत्ताधारी नगरसेवकांकडून शिवीगाळ आणि धक्काबुक्की झाल्याच्या आरोपानंतर प्रशासनातील अधिकारी कर्मचारी आक्रमक झाल्याचं चित्र आहे. या संघर्षाचा परिणाम थेट शहराच्या कामकाजावर आणि विकास कामांवर होण्याची चिंता व्यक्त केली जाते. एकीकडे शहरात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, दुसरीकडे प्रशासनाचे कामकाज ठप्प झाले तर नागरिकांच्या अडचणी आणखीन वाढण्याची शक्यता आहे. नागरिकांना याचा नाहक त्रास करावा लागू नये, त्यांना हा त्रास सहन करावा लागू नये, ही लोकप्रतिनिधी आणि प्रशासन या दोघांचीही जबाबदारी आहे. लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांची भूमिका वेगवेगळी असली तरी शहराच्या विकासाचे अंतिम उद्दिष्ट एकच असते, लातूरकरांचे हित. मतभेद असतील पण ते चर्चेतून सोडवले पाहिजेत. गैरसमज असतील तर ते दूर केले पाहिजेत. संघर्ष असेल तर त्यातून मार्ग काढला पाहिजे, कारण या संघर्षात कोणाचंही नुकसान असो, परिणाम मात्र लातूरकरांनाच भोगावा लागतो. लातूरकरांचा प्रश्न अगदी स्पष्ट आहे. शहराचा विकास कधी होणार? थांबलेली कामे कधी पूर्ण होणार? विकास कामांना गती कधी मिळणार? विकास निधी कधी उपलब्ध होणार? सर्वात महत्त्वाचं, लोकप्रतिनिधी आणि प्रशासन एकत्र कधी काम करणार? लातूरकरांसाठी विकासासाठी लोकप्रतिनिधी निवडले आहेत लातूरकरांनी, आणि प्रशासन हे शहराच्या कारभाराचे महत्त्वाचे अंग आहे. त्यामुळे दोन्ही यंत्रणांमध्ये समन्वय असणे ही काळाची गरज आहे. कारण राजकीय संघर्ष किंवा प्रशासकीय मतभेद यापेक्षा लातूरकरांचा विकास मोठा आहे. आता गरज आहे ती संघर्षाची नाही तर संवादाची, समन्वयाची, विकासाला गती देण्याची. लातूरकरांना आश्वासनांची नाही तर प्रत्यक्ष विकास कामांची प्रतीक्षा आहे. लातूरचा विकास थांबता कामा नये. लातूर लाईव्ह बातमी आवडली तर प्रतिक्रिया अवश्य द्या. चॅनेलला फॉलो, लाईक, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.